अच्छा, म्हणजे तू माझ्या बायकोच्या डोक्यात भरवलंस? अरे त्यांनी काही भरवलं वगैरे नाहीये. आणि मी काय एवढ्या हलक्या कानाची नाहीये. पण मलाही वाटतं ना की माझ्या नवऱ्याने फक्त माझ्याकडेच बघावं आणि मी पण म्हणून छान दिसावं. पण सगळं उलटच झालं. त्यापेक्षा तुम्ही फोन घेतला असता तर. सॉरी चुकलं माझं. पण काय ना बायको, ॲट अ टाइम 3 केसेस हँडल करतो मी आणि त्या 3 केसेसचं हिअरिंग या वीकमध्येच आहे. सो फोन कॉल्सवर मीटिंग सुरू होते आहे. पण मी तुला फोन करणार होतो खरंच, आणि तुला फोन करण्यासाठी मी फोन हातात सुद्धा घेतला होता. आणि नेमकं तेव्हा चैतन्य एक फाईल घेऊन आला आणि त्यावरती आम्ही डिस्कशन करत बसलो. सो राहून गेला. प्लीज तू चिडू नकोस ना आता. तू चिडलीस काय होईल माहिती आहे ना? का ना माझी सुंदर बायको चिडल्यावर आणखीन जास्त सुंदर दिसते. आणि मग तिला बघता बघता माझा बीपी वाढायला लागतो. बघा बीपी वाढतंय. विमल बीपीचं मशीन घेऊन ये ना पटापट. मला चक्कर पण येत आहे. डॅड मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. कुठे ॲम्ब्युलन्स बोलवा. हो प्लीज प्लीज. बरोबर ठीक आहे, केलंय मी माफ तुम्हाला. तुम्ही वरती जा, मी कॉफी घेऊन येते. मला तुला बघून मी इतका फ्रेश झालो ना बायको, मला कॉफीची काही गरज नाही आता. बाप रे अर्जुन. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता खूप छान असा मेकओव्हर सायलीने केलेला असतो आणि सायली आता नाराज झालेली आहे हे सुद्धा आता इथे अर्जुनला कळलेलं असतं. म्हणूनच अर्जुन सायलीला मस्का लावण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो की माझी बायको रागवली ना तर बाबा बघायलाच नको, तिला ना काय होतं याचा विचार सुद्धा तुम्ही लोक करू शकत नाही. बापरे बाप, भयंकर असा प्रकार ना घडत असतो. म्हणून ना अर्जुन हे सगळं बोलून चिडवत असतो आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून तो चिडवत असतो ना तेव्हा मात्र आता सायली त्याच्यावर अजूनच रागवते आणि सायली म्हणत असते की तुमचं ना तोंड बंदच करा, तुमच्यामुळे ना हे सगळं होत आहे. तर दुसरीकडे मात्र तुमचं माझ्याकडे लक्ष कुठे असतं? जर लक्ष असलं असतं तर या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या ना. अस्मिता आणि त्याचसोबत कल्पना तर आता अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुनची आता जी काही रोमॅन्स करण्याची पद्धत असते ना एकदम युनिक अशी, ती मात्र एकदमच हसण्याच्या सारखी असते. म्हणजेच आता ज्या वेळेला तो सांगत असतो की माझी बायको ही अशीच आहे, खरं तर ना तिला राग खूप जास्त येतो, तिच्या या नाकाच्या शेंड्यावरच राग असतो. मग आता कधी कधी ना असं होतं ना की हा राग ना मला सहनही होत नाही आणि मग माहिती का बाबा मला ना चक्कर येते. आताही ना मला तसंच होतंय, एकदमच ना असं चक्कर आल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतं ना की डॉक्टरांना बोलवायला हवं, नाहीतर मी इथेच ना असं चक्कर येऊन पडून जाईल. असं काहीसं मुद्दामूनच आता जो अर्जुन आहे तो बोलत असतो. अर्जुन ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता सायली पाहतच राहते. सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनची नाटकं झालेली आहेत. मग आता अर्जुन सांगत असतो की बाबा लवकर बोलवावं डॉक्टरांना, मला काही नाही जमत आता, मला बहुतेक नाही ते चक्कर येईल. आणि असं बोलून तो चक्कर येऊन पडण्याचं नाटकच तिथे करत असतो. त्याच वेळेला आता प्रताप त्याला सावरतात. पण इकडे मात्र आता सायलीनं माफ केलेलं असतं. सायलीने माफ केल्याबरोबर आता कल्पना आणि त्याचसोबत अस्मिता हे तर पाहतच राहतात. तर सायली म्हणत असते की जा तुम्ही रूम मध्ये फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी छानशी कॉफी घेऊन येते, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे घरातले जे आहेत तर सायली अर्जुनकडे पाहतच असतात. पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सायली अर्जुनने तर आता रोमॅन्सची मर्यादा पार केलेली असते. म्हणजेच खरं तर ना अर्जुन म्हणत असतो की मला ना नको आहे कॉफी वगैरे काहीच, खरं तर ना मला खूप बरं वाटतंय आज आहे ना, मी फ्रेश झालेलो आहे तुझा हा लुक पाहूनच, त्यामुळे मला आज कॉफी काहीच नको, फक्त तुला बघत राहावं असं वाटतं. चल ना आपण बेडरूम मध्ये जाऊया, मला ना माझा लाल टी शर्ट भेटत नाहीये. पण मुद्दामूनच अर्जुनने आता सायलीला बेडरूम मध्ये नेलेलं असतं. आणि त्याच वेळेला घरातले तर सगळेजण आता या दोघांकडेही पाहत असतात. तर कल्पना प्रताप म्हणतात की बघितलंस का, आपण याला म्हणत होतो की हा रोमॅन्स करत नाहीये आणि करायला लागला तर बघ डायरेक्ट बायकोला रूम मध्ये घेऊनच गेला, काही खरं नाही बाबा आता ह्यांचं. असं देखील प्रताप कल्पनाला बोलूनच आता हसत असतात. तर अस्मिताला सुद्धा सायली आणि अर्जुनचा हा बॉन्ड पाहून खूप जास्त आनंद झालेला असतो. दुसरीकडे आता प्रियाची निर्दोष सुटका झालेली आहे हे बघूनच खूप जास्त आनंद हा अश्विनला झालेला असतो. आणि अश्विन तिला म्हणत असतो की प्रिया अभिनंदन, तू कायमची सुटलेली आहेस, आज आपण दोघंही जण घरी जाऊया. मग दुसरीकडे मात्र आता प्रियाला घरी जायचं असतं कोणतं, तर तिला जायचं असतं ते म्हणजे सुभेदारांच्या घरात. पण आता इकडे मात्र अश्विनला तिला सुभेदारांच्या घरात घेऊन जायचं नसतं. ती अश्विनचे आभार मानत असते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन आज तुझ्यामुळे माझी इथून सुटका झालेली आहे, आज जर तू माझ्यासोबत नसला असतास ना तर माझं काय झालं असतं, असं देखील ती आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला अश्विन तिला म्हणतो की आपण आता त्या घरात नाही जाणार आहोत. अश्विनला ती म्हणते की तू असं का म्हणतोय, पण अश्विन म्हणतो की ज्या वेळेला तू एवढ्या मोठ्या संकटात होतीस त्यावेळेला तुला कोणीही वाचवायला आलं नाही, मग आता त्या घरात का जायचं नाही, मी त्या घरात बिलकुलही जाणार नाहीये, मला मुळात तुला त्या घरात घेऊनच जायचं नाहीये, असं देखील अश्विन बोलू लागतो. त्याच वेळेला प्रिया म्हणते की काही मूर्ख माणूस आहे हा, त्या सुभेदारांच्या
घरात जाण्यासाठी त्यांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले आणि आता हा सरळ म्हणतोय की त्याला या घरातच जायचं नाही. काय मूर्ख माणूस आहे हा, मी आता काय करू असा प्रश्न आता तिला पडलेला असतो आणि ती खूप जास्त टेन्शनमध्ये अडकलेली असते. तर तिला आता कळत नसतं की अश्विनला कसं समजवायचं, कारण हा अश्विनी ना एकदमच मूर्खासारखा वागत असतो आणि त्या गोष्टीचाच तिला खूपच जास्त राग आलेला असतो. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर घडत असतातच, पण आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो की काय गं बायको, तुला असं कसं वाटू शकतं की मी एका दुसऱ्या मुलीकडे एका वेगळ्याच गोष्टीकडून बघत आहे, तुला माहिती आहे ना माझं काय आहे ते. तर आता सायली म्हणत असते की काय. त्यावर अर्जुन म्हणतो की आज आली होती एक मुलगी, पण आहे ना तुला सांगू तिने एवढी होती बघ, माझ्या खांद्याला लागत होती आणि तुझ्यासारखी नव्हती, तुझ्यापेक्षा लय भारी होती आणि त्यासोबत तिने ना असा शॉर्ट ड्रेस घातला होता. त्या शॉर्ट ड्रेसमध्ये असणारं तिचं ते रूप खरंच खूप एकदम झक्कास दिसत होतं आणि इतकं भारी जो काही लुक दिसत होता ना तिचा, एकदम मस्तच असं देखील आता म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अर्जुन म्हणतो ना तेव्हा मात्र आता ही खरं तर खूपच जास्त चिडलेली असते. पण त्याच वेळेला आता सायली जेव्हा अर्जुनकडे रागवून बघते तेव्हा आता अर्जुन सायलीकडे बघून हसत असतो. तर इकडे आता जी प्रिया असते ती मात्र अश्विनला सांगत असते, अश्विन तुझं काहीतरी चुकतंय बघ, म्हणजे आपल्या घरातले हे आपले आहेत ना, मग आपण ते घर सोडून कसं जायचं. आणि मला माहिती ना मी निर्दोष म्हणून जेव्हा घरी जाईन ना तेव्हा नक्कीच सगळीजण माझा स्वीकार करतील, खास करून ना आई खूप जास्त खुश होतील बघ, मी तुला सांगते. कारण आईचं माझ्यावर खूपच जास्त प्रेम होतं. ती कल्पनाबद्दल इथे बोलत असते, तिला असं वाटत असतं की कल्पना तिला एक्सेप्ट करेल, पण हा तिचा भ्रम असतो हे तिला कळत नसतं. अश्विनला ती समजावते आणि म्हणते की प्लीज आपण काही झालं तरी घरी जायचं, कारण घरातले सगळेच जण माझ्या जवळचे आहेत आणि मी असं त्यांना सोडू शकत नाही. असं देखील प्रिया जी आहे ती आता अश्विनला बोलत असते आणि त्याच्यासमोर रडून दाखवते. त्यावर अश्विनही आता तिच्यासोबत यायला तयार होतो. म्हणजेच अश्विन बोलतो की ठीक आहे तू म्हणतेस ना मग आपण जाऊया. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी होतात ना तेव्हा प्रियाही खूप होते खुश. तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो खरं तर सायलीची मजा घेत असतो आणि सायलीला हे माहित नसतं. त्यामुळे सायली ही जी आहे ती खरं तर खूपच जास्त रागवलेली असते. तो मुद्दामून त्या कामावर आलेल्या मुलीचं कौतुक करत असतो. त्यामुळे आता सायली एकदमच लालबुंद होते आणि त्यानंतर मात्र आता सायली अर्जुनला म्हणते की म्हणजे तुम्हाला ती तुमच्या ऑफिसमध्ये आलेली ती मुलगी आवडली तर ती सुद्धा शॉर्ट ड्रेस मधली, मग आता मी सुद्धा असं म्हटल्यानंतर आता अर्जुन लगेच सायलीकडे जातो आणि सायलीला म्हणतो की हे बायको नको गे नको रागू, तुझ्याशिवाय ना मला कोणीही आवडणार नाही. तुझं रूप किती भारी, तुझे डोळे ते बोलके, त्यासोबत ही नकट्या नाकाचीच बायको मला हवी आहे. आणि तू खूप जास्त वाईट विचार करतेस ग, मी तसा नाहीये, कामात असतो मी म्हणून तुझे फोन रिसीव्ह करू शकत नाही. एवढं कसलं काम असतं तुम्हाला की तुम्ही माझे कॉल रिसीव्ह करू शकत नाहीत ते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की खरंच माझ्या ना एकदम 3 केसेस सुरू आहेत, त्यामुळे प्रत्येक केसेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यात आपली ही केस सुरू आहे. हे म्हटल्यानंतर लगेच सायली म्हणते आपली कोणती केस, आपली केस तर सॉल्व्ह झाली ना. त्यावर आता सायलीला तो सांगू लागतो की तन्वी लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी अश्विनच्या मदतीने बरेच प्रयत्न करते आणि तेच प्रयत्न मला सक्सेस होऊ द्यायचे नाहीयेत. आणि त्याचसाठी मी त्या वकिलांची सुद्धा चर्चा करत होतो, त्यांच्याशी कॉल करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज त्यांच्याशी बोलणं झालं नाही आणि त्यामुळेच हा सगळा गोंधळ झाला. ना तरी सुद्धा मी जे आहे ते सोडणार नाही आहे, मी खूप प्रयत्न करणार आहे. माझ्या परीने त्या वकिलांशी मी बोलणार आहे आणि सगळं काही सॉर्ट आउट करायचा प्रयत्न तर मी करणारच आहे. असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला बोलत असतो. सायली म्हणत असते की ठीक आहे तुम्ही या सगळ्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या, मला माहिती आहे तुम्ही हे काम उत्तमरित्या कराल, त्यात काही वादच नाही. आणि असं बोलूनच आता अर्जुन जो आहे तो सायलीला तर समजावत असतो. तर सायलीला सुद्धा आता अर्जुनची बाजू पटत असते आणि म्हणूनच त्याने कॉल रिसीव्ह केला नाहीये, तो आपल्याकडे लक्ष देत नाही. याचा अर्थ असा नाही की तो खरंच दुसऱ्या कुठेतरी गुंतला आहे, हा खरं तर माझा गैरसमज आहे असा देखील सायली मनातल्या मनात विचार करत असते. त्यानंतर सायली त्या चिठ्ठीबद्दल अर्जुनला विचारते आणि अर्जुनला म्हणते की तुम्ही ती चिठ्ठी नाही वाचलीत का. त्यावर अर्जुन म्हणतो कोणती चिठ्ठी. त्यावर सायली म्हणते की तुम्ही डबा तर खाल्लात ना. तर अर्जुन म्हणतो की हो मी डबा खाल्ला. मग सायली म्हणते की त्याच डब्यामध्ये मी तुम्हाला एक चिठ्ठी सुद्धा लिहून दिली होती. कोणती चिठ्ठी काय खरंच मला माहित नाही. त्याच वेळेला आता सायलीने जे काही चिठ्ठीत लिहिलेलं असतं ना त्या चिठ्ठीतली सगळी वाक्य सायली जी आहे ती आता अर्जुनला सांगू लागते. म्हणजेच मी नाही तर आपल्या बाळाने तुमच्यासाठी ती चिठ्ठी लिहिली होती आणि त्यामध्ये तुम्हाला बाळाने सरळ सरळ बाबाशी हाक मारलेली होती आणि आपण लवकरच या सगळ्याचा विचार करूया असं देखील मी त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं. आणि ही गोष्ट जेव्हा आता अर्जुनला समजते ना तेव्हा अर्जुन खूपच जास्त रोमॅन्टिक होतो. अर्जुन म्हणत असतो की मला ना तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे. तर इकडे मात्र आता सायली म्हणत असते की मला ना तुमच्यासारखा मुलगा हवा आहे, एकदम कर्तबगार. आणि हे जेव्हा आता दोघांचंही बोलणं होतं तेव्हा दोघंही जण सोफ्यावर जाऊन बसतात. तर अर्जुन तर आता इतका रोमॅन्टिक झालेला असतो ना की तो आताच ह्या सगळ्यासाठी तयारच झालेला आहे असंच त्याच्या वागण्यावरनं दिसत असतं. कारण तो ना आता भलताच रोमॅन्टिक होतो आणि सायलीचं लुक न्याहाळत असतो, सायलीला जवळ घेतो. त्यामुळे सायलीला सुद्धा जे हवं असतं म्हणजेच अर्जुनने फक्त आपल्याकडे लक्ष देऊन राहायला हवं, अगदी तशाच गोष्टी आता सायलीला आनंद देत असतात. दुसरीकडे आता महिपत जो आहे तो साक्षीला भेटण्यासाठी म्हणून गेलेला असतो. त्याच वेळेला आता महिपत हा साक्षीला म्हणत असतो की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. महिपतचं हे असं पडलेलं तोंड बघून साक्षीला कळून चुकतं की नक्कीच काहीतरी झालंय, पण नेमकं काय झालंय हे काही कळायला मार्ग नसतो. ती म्हणत असते की काय झालंय, माझ्यासाठी जो वकील भेटला होता तो गेलाय का सोडून, का अजून नवीन कोणतीतरी शिक्षा माझ्यासाठी आणली, जन्मठेप नाही तर डायरेक्ट फासावरच लटकवणार आहेत का
मला? सांगा ना, काय झालं आहे सांगा. का वकील केलाय सोडून? तर आता महिपत म्हणतो की नाही, तसं काही झालेलं नाहीये, वकीलही सोडून गेलेला नाहीये आणि त्याचसोबत काही गोष्टीही तशा झालेल्या नाहीये. मग काय झालंय ते तर सांगा. तर त्याच वेळेला आता महिपत सांगू लागतो की प्रिया सुटली म्हणजे पळून गेली का दिवसभर? पण नाही, ती खरं तर ना माझ्यामुळे सुटली. आणि तो त्या दिवशी रात्री जो काही प्रकार घडला होता तो प्रकार सगळा काही आता सांगितला जातो. आणि जेव्हा महिपत हा सगळा प्रकार सांगतो ना, तेव्हा तर मात्र आता साक्षीला धक्काच बसतो. साक्षी म्हणू लागते म्हणजे ती लिगल सुटली का? बापरे, असं व्हायला नको होतं. तुम्ही हे सगळं काय करून बसलात? आणि आता या सगळ्यामुळे मलाच या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे. काय करावं आणि काय नाही हे आता काही कळत नसतं. आणि म्हणूनच आता दोघंही जण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. आणि महिपतने या सगळ्या गोष्टी आता सांगितल्यानंतर काहीच कळत नसतं की काय करावं ते. कारण खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता साक्षीला आलेलं असतं. कारण साक्षीला इतके दिवस वाटत असतं की प्रिया ही इथेच राहील, पण आपण या सगळ्यातून बाहेर पडू. पण तसं काही झालेलं नसतं. आणि त्यामुळेच आता प्रचंड असा संताप साक्षीला येत असतो. दुसरीकडे आता सगळी तयारी तर झालेलीच असते. आणि त्याच वेळेला आता सायली जी आहे ती सगळ्यांसाठी मस्त अशा भज्या बनवत असते. त्यामुळे घरातले सायलीच्या हातची भजी खाण्यासाठी खूपच इंटरेस्ट असतात. आणि ते सांगत असतात की लवकर भजी दे सायली, खूप आम्ही इंटरेस्टेड आहोत, लवकर सायलीच्या हातची भजी खायची कधी, हे असं सगळ्यांना झालेलं असतं. आणि सगळेजण आता त्याचीच वाट बघत असतात. पण इकडे सायली म्हणत असते की थांबा देते मी प्रत्येकाला. अस्मिता म्हणते आहा सायली तुझ्या हातची भजी, वाव यार. आणि असं बोलूनच आता त्या भजींवर आता ती ताव मारत असते. पण त्याच वेळेला सायली अस्मिताला सांगते, अस्मिता ताई तुम्हाला एकच भजी देणार आहे. अस्मिता म्हणते असं का? सायली म्हणते की तुम्हाला तेलकट खायचं नाहीये हे विसरताय का? नाही, तुम्हाला मी खाऊ देणार नाही या सगळ्या गोष्टी. पण समजलं, एकच भजी खायची आहे. तर आता हे सगळं बोलल्यानंतर तिकडे मात्र आता सायलीला हसू येत असतं. आणि सायली जी आहे ती मात्र अस्मिताकडे पाहत असते. पण घरात ना अचानक असा वारा सुटलेला असतो. कळतच नसतं या लोकांना की नेमकं काय आहे, एवढा वारा कसा काय सुटला. इथे तर ही लोक मस्तपैकी भजीचा आनंद घेत असतात आणि बाहेर तर पाऊस पडत असतो. आणि सोबतच इतका वारा असतो ना की वादळापूर्वीची शांतता म्हणतात ना, तसंच आता जे काही सुरू असतं त्यामध्ये प्रिया आणि अश्विन घराकडे यायला निघालेली असतात, घराबाहेर आलेली असतात. आणि त्यामुळे हे खूप मोठं वादळ जे आहे ते आता आलेलं असतं. तर सायली सगळ्यांना सांगते की खूपच जास्त खिडक्याही वाजतायत, खूप जास्त आता पाऊस पडतोय वाटतं, वाराही सुटलाय, मी पटकन ना खिडक्या लावून येते, दारं खिडक्या. आणि असं बोलून आता सायली पुढे जातच असते. तर इकडे अश्विन प्रियाला घेऊन घरी येत असतो. आणि त्याच वेळेला आता सायली दरवाजावर जाणार आणि समोरच प्रिया आणि त्याचसोबत अश्विन तिथे येऊन हजर राहिले. हा एकच पॉईंट झालेला असतो. आणि जेव्हा हा एकच वेळेस होतो ना, तेव्हा मात्र आता सायली समोर असलेल्या जेव्हा प्रियाला बघते तेव्हा ती प्रचंड संतापते. आणि ती तिला तिथेच उभं राहायला सांगते. घरातले सगळीजण सुद्धा जी काही भजी खात असतात ना, त्यांचा सुद्धा आनंद एकदमच आनंदावर विरजन पडतं ना, तसंच झालेलं असतं. आणि ती लोक सुद्धा आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात. तर सायलीच्या पाठीशी सगळे कुटुंबीय उभे असतात. आणि सायली आता प्रियाला सांगत असते की खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर. पण इकडे अश्विन पूर्णपणे सपोर्ट करून प्रियाला घरात घेऊन चाललेला असतो. आणि तो म्हणत असतो की चल, तुझं घरात आपल्या वेलकम आहे. पण सायली आता पुढे येते आणि प्रियाला म्हणते की एक पाऊलही पुढे टाकायचं नाहीये, या घरात राहण्याचा तुला अधिकार नाहीये. जोरात तिच्या कानाखाली वाजवून देते आणि तिच्या हाताला धरते. आणि तिने आता तिला घराबाहेर काढलेलं असतं. आणि जेव्हा आता ती तिला डायरेक्ट घराबाहेर काय त्या मेन गेटच्या बाहेर सुद्धा तिला ढकलून देते. तिच्या पाठोपाठ तो अश्विन सुद्धा. आणि ज्या काही बॅग्स असतात ना, त्या बॅग्स सुद्धा आता फेकून दिल्या जातात तिच्या. आणि तिला सांगितलं जातं तुला जरी कोर्टाने निर्दोष सोडलेलं असलं तर या घराने तुला माफ केलेलं नाही, या घरात तुला मी पाऊलही ठेवू देणार नाही, असं सायली डायरेक्टली प्रियाला बोलते. त्यामुळे आता प्रियाला प्रचंड असा राग येतो. सोबत अश्विन आणि प्रिया या दोघांनाही सायलीने गेटच्या बाहेर म्हणजेच घराबाहेर तर काढलेलंच आहे. पण आता प्रिया ही नेमकी कुठे राहणार, कारण तिला काही झालं तरी सुभेदारांचं घर सोडून जायचं नाहीये. आणि त्यासाठी तर ती या घरात आली आहे. पण आता जर ती या घरातून बाहेर पडायचा विचार जर तिने केला तर तिच्या मनातही हा विचार येत नाहीये. त्यामुळे ती आता शांत राहते आणि शांतपणे यातून काहीतरी मार्ग काढायचा असं ठरवणार असते. पण तिला आता हे सुभेदारांचं घर काही सोडायचं नसतं. अश्विन आता तिला या कार्यात सपोर्ट करेल की तो दुसरीकडे कुठेतरी तिला घेऊन राहिला जाईल, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.